समर सीझन आला म्हणजेच सीझन येतो तो म्हणजेच आंब्यांचा. कारण वर्षातूनच फळांचा राजा आंबा हा येतो आणि मग सगळेजण तो आंबा आवडीने खातात. पण मग रोज 30-30 रस चपाती खाऊन किंवा आमरस पुरी खाऊन कंटाळा येतो आणि मग आपण वळतो ते म्हणजेच आंबा पोळी किंवा आंबा बर्फीकडे. पण त्या बनवायला थोड्याशा अवघड असतात. मग बनवायला अगदी साधा, सोपा आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा आंब्याचा शिरा आपण छान असा नाश्त्यासाठी बनवू शकतो. चला तर मग छान अशी रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच आपलं तूप. तर तुपाचं ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी तूप घ्यायचं आहे. चमच्यांच्या प्रमाणात म्हणाल तर हे टोटल 3 चमचे, ज्या चमच्याने आपण पोहे वगैरे खातो ते 3 चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे. जेवढा आपला रवा असेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला आंब्याचा रससुद्धा घ्यायचा आहे. आणि सोबतच रवा आणि ह्या वाटीनेच मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. कारण आंबे जे आहे तर ते आता सध्या खूप जास्त प्रमाणात गोड येतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. यासोबतच आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण जे तूप घेतलेलं होतं ना तर ते तूप यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. खूप जास्त तूपसुद्धा अजिबात चांगलं वाटत नाही. मग तुपकट शिरा असा लागतो आणि मग खाताना खूप जास्त प्रमाणामध्ये आपण जर खाल्ला ना तर ते एकदम वेगळंच होतं आपल्याला. त्यासाठी तूपसुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त याचा वापर करायचा नाही. तर आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण रवा जो आहे तर तो रवा यामध्ये टाकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर जाड रव्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात. पण मी इथं बारीक रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं दूध किंवा पाण्याचा वापर करताना थोडंसं कमीच करायचा. तर आता आपल्याला या ठिकाणी अगदी मंद गॅसवरती हा रवा छान असा तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासून ते पूर्ण रवा भाजण्यापर्यंतची प्रोसेस आपल्याला अगदी सगळी प्रोसेस मंद गॅसवरतीच करायची आहे. शिरा किंवा उपमा बनवताना अगदी छान मंद गॅसवरती जर आपण रवा भाजून घेतला ना तर ते शिऱ्याची किंवा उपम्याची छान अशी चव लागते. पण ज्यावेळेस आपण रवा किंवा उपमा भाजतो म्हणजेच रवा किंवा शिरा बनवतो तर त्यावेळेस ना अगदी छान मस्त व्यवस्थित मंद गॅस ठेवून त्यानंतर कंटिन्यू आपल्याला यामध्ये छान चमचा फिरवायचा आहे. म्हणजेच काय होतं की रवा एकाच कडनं भाजला जात नाही किंवा तो करपतसुद्धा नाही. नाहीतर मग काय होतं की एकच साईड रव्याची खूप भाजली जाते आणि मग ती लालसर होते. त्यामुळे कंटिन्यू छान असं हे हलवत राहायचं म्हणजेच मिक्स करत राहायचं म्हणजेच सगळीकडून आपला रवा छान असा भाजला जातो. 3 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला जो रवा आहे तर तो छान असा हळूहळू भाजला जातोय आणि हलकं-हलकं तूप त्याला बाहेरनं सुटत आहे. तर अशा सेम प्रोसेसने आपल्याला संपूर्ण जो रवा आहे तर तो व्यवस्थित सगळा भाजून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर रवा जो आहे ना तो आपण ज्यावेळेस त्याला मिक्स करतो तर थोडासा हलकासा वाटायला लागतो. म्हणजे समजून घ्यायचं की आपला जो रवा आहे तर तो छान असा आता हळूहळू भाजण्याला सुरुवात झाली आहे. म्हणजेच एक 2 ते 3 मिनिटानंतर रवा छान असा भाजला जाईल. तर तुम्ही बघू शकता अजिबात मी गॅसची जी फ्लेम आहे तर ती मोठी केलेली नाही आहे. अगदी मंद गॅसवरतीच मी रवा संपूर्ण भाजत आहे. आता रवा जो आहे तर तो छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याला छान असा थोडासा हलकासा लालसर कलर आलेला आहे. म्हणजेच आपला रवा इथे या ठिकाणी छान असा भाजला गेला आहे. टोटल मला मंद गॅसवरती रवा भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. तर आता इथं ज्या वाटीने मी रवा मोजला होता त्याच वाटीने मी इथं दूध टाकणार आहे. तुम्ही या ठिकाणी दूध पाणी मिक्स करून सुद्धा टाकू शकतात किंवा संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथं मी दूध आणि थोडंसं पाणी असं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये घालत आहे. तर टोटल आपल्याला 3 ते 4 वाटी पाणी किंवा दूध यामध्ये घालायचं आहे. तुम्ही जर तुमचा थोडासा जाडसर रवा असेल तर तुम्ही या ठिकाणी 4 वाट्या पाणी घाला किंवा दूध घाला आणि ते संपूर्ण छान असं मिक्स करून घ्या. माझा रवा बारीक असल्यामुळे मी या ठिकाणी ना फक्त 3 वाटे दुधाचाच वापर करत आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आणि जे दूध आहे तर ते नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे किंवा मग तुम्ही छान असं त्याला गरम करून सुद्धा घालू शकता. पण जर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करणार असाल तर गरम करूनच पाणी यामध्ये घाला. म्हणजेच अजिबात त्याला वेळ वगैरे लागत नाही. छान असा लगेचच आपला जो रवा आहे तर तो फुलतो. 2 ते 3 मिनिटांमध्ये रवा आपला छान असा फुलतो आणि व्यवस्थित त्याला आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर आपण ज्या प्रकारे ना शिरा बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे.
पण तुम्ही जर पाण्याचा वापर शिरा बनवण्यासाठी करत असाल तर शक्यतोने या ठिकाणी दुधाचाच वापर करा. दूध किंवा पाणी यामध्ये जरी तुम्ही मिक्स करून घातलं ना तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो पाण्याचा वापर करू नका. त्यानंतर आपण जो आंब्याचा पल्प काढून घेतलेला होता ना, तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. संपूर्ण जे पाणी किंवा दूध आपण यामध्ये घातलेलं होतं ना, तर ते संपूर्ण कमी म्हणजेच आटू द्यायचं आणि त्यानंतरच मग त्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा. जर तुम्हाला यापेक्षाही जास्त आंब्याचा फ्लेवर जर याच्यामध्ये हवा असेल शिऱ्यामध्ये, तर आंब्याचा इसेन्सचा फ्लेवर जो मिळतो ना, मँगो इसेन्स फ्लेवर, तर तो 1-2 ड्रॉप तुम्ही यामध्ये घालायचा किंवा मग आंब्याच्या रसाचाच तुम्ही 1 वाटीच्या ऐवजी 1.5 किंवा 2 वाटीसुद्धा यामध्ये वापर करू शकतात. त्यानंतर मँगो पल्प टाकल्यानंतर ना खूप छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला यापेक्षाही एकदम छान असा डार्क कलर जर हवा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये केशरचा किंवा मग येल्लो थोडासा कलरचा या ठिकाणी वापरसुद्धा करू शकतात. तरी ते तुम्ही बघू शकता खूप छान असा प्रकारे आपला जो मँगो पल्प होता तो तर सगळ्या रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. पल्प छान मिक्स झाला की त्यामध्ये आपण जी साखर घेतलेली होती ना, तर ती यामध्ये टाकून घेणार आहोत. तर साखरेचा वापर ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त या ठिकाणी करू शकता. म्हणजे जर तुम्ही मँगो पल्पचा जास्त वापर केलेला असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा किंवा मग थोडंसं आंब्याचा जो पल्प आहे मँगो पल्पचा तो थोडासा टेस्ट करून बघा, म्हणजेच गोड आहे की कसा, त्यानुसार तुम्ही जे साखरेचं प्रमाण आहे तर ते ॲडजस्ट करू शकतात. साखर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. मँगो पल्प आणि साखर एकाच वेळेस अजिबात टाकू नका, नाहीतर मग तो एकदम पानसट असा जो मँगो शिरा आहे तर तो चवीला लागतो. त्यामुळे सगळ्यात पहिले मँगो पल्पच टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मग साखर त्यामध्ये घालायची आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं. तर आता ज्यावेळेस ना आपल्याला हे थोडंसं खूप जास्त पातळ हवं आहे शिरा की एकदम छान दाटसर असा हवा आहे, त्यानुसार तुमच्या आवडीनुसार ना तुम्ही हे टाकू शकतात. तर मला ना एकदम दाटसर असा कडक वगैरे तसला शिरा नको होता. त्यामुळे मी थोडासा छान पातळसरच असा शिरा बनवलेला आहे. म्हणजेच तो जेव्हा थंड होतो ना, तर तो तेव्हा ॲटोमॅटिकच असा लागतो. पण खाण्यासाठी जर तुम्हाला त्यावेळेसच जर शिरा खायचा असेल ना, तर अशाच प्रकारचा शिरा बनवून बघा. खायला अतिशय छान असा लागतो. आता इथे साखरसुद्धा छान मिक्स झाली आणि आता यामध्ये मी टाकलेलं आहे अगदी चिमूटभर मीठ. तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये तुम्ही अगदी चिमूटभर मीठ जर टाकलं ना, तर त्याची चव छान अशी वाढते. त्यामुळे कुठलाही तुम्ही जेव्हा गोड पदार्थ बनवतात त्यावेळेस त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायला अजिबात विसरू नका. तर मीठसुद्धा यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर तयार आहे आपला छान असा मँगो शिरा. आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व्ह करून घेऊयात. आणि हो, जर तुम्हाला यामध्ये काजू किंवा बदामाचा वापर करायचा असेल ना, तर तुम्ही ते छान तुपामध्ये फ्राय करून यामध्ये टाकू शकतात. मी या ठिकाणी फक्त पिस्त्यांचा छान असा गार्निशिंगसाठी वापर केलेला आहे. चला तर मग तुम्हाला ही छान अशी मँगो शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.